अरे हवा आला तर उडून जाशील हे वाक्य ऐकलंय का कधी तुम्ही? नक्कीच ऐकलं असेल, कारण तुमच्या आयुष्यात कोणी ना कोणी हे नक्कीच म्हटलं असेल, मग ते मित्र असोत, नातेवाईक असोत किंवा घरचे असोत. पण आज मी तुम्हाला एक मोठी चूक सांगणार आहे जे बहुतेक लोक करतात. जेव्हा वजन वाढवायचं असतं तेव्हा लोक म्हणतात जास्त खा, वजन वाढेल. पण ते चुकीचं आहे मित्रांनो. जास्त खाल्ल्याने एक परिस्थिती निर्माण होते ज्याला शास्त्रज्ञ म्हणतात ट्रोफी, म्हणजेच बाहेरून पातळ आणि आतून जाड. बाहेरून तुम्ही नेहमीच सडसडीत दिसत असाल पण आतमध्ये चरबी जमा होत राहील आणि तीच चरबी पुढे हृदयाचे आजार आणि यकृतीचे आजार निर्माण करते. मग शास्त्रीय दृष्टी वजन कसं वाढवायचं ते तुम्हाला मी सांगतो. नमस्कार, मी डॉक्टर बोलतो आणि आपण आज समजून घेणार आहोत की एकदम सोप्या भाषेत विज्ञानाच्या आधारावर. एका रिपोर्टनुसार भारतात सुमारे 23 ते 24% लोक अंडरवेट वर्गात येतात, म्हणजे तब्बल 2 कोटीहून अधिक लोक ज्यांचं वजन खूपच कमी आहे. आता तुम्ही म्हणाल कमी वजनाने काय फरक पडतो, पण इथेच तुम्ही चुकताय. कारण अनेक संशोधनांनी सिद्ध केलं की अंडरवेट लोकांचा आजार लागण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यांची मोर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूचा दर देखील जास्त असतो. कारण एकच, कमी वजन म्हणजे कमी मसल मास आणि कमी मसल मास म्हणजे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता सुद्धा कमी. आता प्रश्न येतो वजन वाढवायचं कसं? हे खूप महत्त्वाचं संशोधन झालंय. शास्त्रज्ञांनी काही लोकांना एकसारखी डाएट दिली, एकसारखं वर्कआउट करायला लावलं, पण निकाल सगळ्यांना धक्का देणारं होतं. काहींचं वजन वाढलं, काहींचं कमी झालं आणि काहींचं जसंच तसं. असं का बरं? कारण प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी असते. विज्ञान सांगतं आणि आयुर्वेद सुद्धा हेच सांगतं. शरीराचे 3 प्रकार असतात. आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदीन भाषेने सुद्धा याचं वर्गीकरण असंच केलेलं आहे. पहिलं वात, याला वैज्ञानिक भाषेत एक्टोमॉर्फिक असं म्हणतात. दुसरं पित्त, याला मेसोमॉर्फिक असं म्हणतात. आणि तिसरं कफ, याला एंडोमॉर्फिक असं म्हणतात. आता तुमची बॉडी टाईप कोणता हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला 5 सोपे चाचण्या सांगतो. चाचणी नंबर 1, शरीराची रचना. जर तुमचं शरीर पातळ आणि बारीक आहे तर तुम्ही वात प्रकारात येतात. जर खांदे थोडे रुंदे आहेत व शरीर ऍथलीट सारखं दिसतं तर तुम्ही पित्त प्रकारात येतात. जर शरीर थोडंसं जाड आणि भरदार आहे तर तुम्ही कफ प्रकारात येतात. चाचणी नंबर 2, वजन वाढणं. तुम्हाला वजन वाढणं खूप कठीण जातं का? खूप खाता पण वजन वाढतच नाही? हो असेल तर वात, नॉर्मल असेल तर पित्त किंवा कफ. चाचणी नंबर 3, मेटाबॉलिझम. तुमच्या शरीरात कॅलरीज खूप लवकर जळतात का? लवकर जळतात म्हणजे वात, साधारणतः पित्त आणि हळूहळू असेल तर कफ. चाचणी नंबर 4, भूक. तुमची भूक कधी जास्त कधी कमी अशी बदलत राहते का? हो तर वात, नेहमी खूप भूक लागते. पित्त, भूकच फारशी लागत नाही. कफ. नंबर 5, एनर्जी लेवल. तुमच्यात एनर्जी असते पण ती लवकर संपते का? हो तर वात, दिवसभर एनर्जी टिकते. पित्त, एनर्जी कमी असते, आळस जास्त. तर कफ. आता व्हिडिओ थांबवा आणि कमेंट मध्ये सांगा तुमचा बॉडी टाईप कोणता. आता एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही कफ प्रकृतीचे असाल तर तुम्हाला वजन वाढवायची गरज नाही. जर पित्त प्रकृतीचे असाल तर वय वाढल्यावर आपोआप वाढेलच. पण जर तुम्ही वात प्रकाराचे असाल तर वजन वाढणं तुमच्यासाठी खरंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक सोपं तत्व लक्षात ठेवा, तुम्ही जितक्या कॅलरीज खातात त्यापेक्षा कमी कॅलरीज बर्न केले पाहिजेत. म्हणजेच कॅलरी इंटेक जास्त, कॅलरीज बर्न कमी. वजन वाढतं, पण फक्त एवढ्यानेच होणार आहे का? नाही. त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी लागतात, योग्य खाणं आणि योग्य जीवनशैली. आधी बघूया 5 घरगुती पदार्थ जे तुमचं वजन लवकर आणि आरोग्यदायक पद्धतीने वाढवतात. नंबर 1, बटाटा. हो तेच बटाटा जे घरात तुम्ही नेहमी असते आणि ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करतात. बटाट्यात असतो कार्बोहायड्रेट्स आणि कार्बोहायड्रेट शरीरात जाऊन ग्लुकोज मध्ये रूपांतरित होतात. जो ग्लुकोज वापरला जात नाही तो शरीरात साठला जातो आणि हाच साठा तुमचा वजन वाढवतो. सोपं आहे ना? पदार्थ नंबर 2, अंड किंवा पनीर. जिम मध्ये एक मोठा गैरसमज आहे, अंड्याचा पिवळा भाग टाकून द्या, फक्त पांढरा भाग खा. चुकीचं आहे हे. कारण एका संशोधनात काही लोकांनी संपूर्ण अंड दिले आणि काही लोकांना पांढरा भाग दिला. पण निकाल काय, तर जे संपूर्ण अंड खात होते त्यांचे मसल जास्त चांगले तयार होत होते. कारण पिवळ्या भागात हेल्दी फॅट असतात आणि ते फॅट शरीराला प्रोटीन नीट शोषायला मदत करते. म्हणजेच प्रोटीन खायला पूर्ण फायदा मिळतो. तर संपूर्ण अंडा खा. व्हेजिटेरियन असाल तर पनीर खा. पदार्थ नंबर 3, पीनट बटर. फक्त 2 चमचे मध्ये असते 180 ते 200 कॅलरीज. सकाळी नाश्त्याला ब्रेड सोबत पीनट बटर लावलं तर दिवसाची सुरुवात कॅलरी रिच. वजन वाढण्यासाठी एक सोपा आणि चविष्ट उपाय. पदार्थ नंबर 4, तांदूळ. बटाट्यासारख्याच तांदळातही कार्बोहायड्रेट असतात. लवकर पचतो, ग्लुकोज देतो, शरीरात साठवला जातो आणि वजन वाढतं. पदार्थ नंबर 5, भारतीय थाळी. आजकाल लोक भारतीय थाळीला कमी लेखतात, पण सत्य हे आहे की वजन वाढण्यासाठी भारतीय थाळी एकदम जबरदस्त आहे. पोळी, डाळ, भात हे कॉम्बिनेशन बघा. डाळ प्रोटीन देतं, भात इन्स्टंट एनर्जी आणि पोळी हळूहळू पचते आणि दीर्घकाळ एनर्जी देते. म्हणजेच एका जेवणात शरीराला सगळं मिळतं. आता फक्त खाण्याने वजन वाढेल का? नाही, जीवनशैलीत बदल करावे लागतील. 3 बदल सांगतो. बदल नंबर 1, व्यायाम करा. लोकांची एक मोठा गैरसमज आहे, व्यायाम केला तर वजन कमी होतं, पण संशोधन वेगळंच सांगतं. व्यायाम केल्याने 2 गोष्टी होतात. पहिलं, जास्त भूक लागते म्हणजे जास्त कॅलरीज येतात. दुसरं, मसलवर जास्त ताण येतं, मसल वाढतं आणि मसल वाढले की वजन वाढतं. म्हणूनच वजन वाढवायचं असेल तर व्यायाम करा. बदल क्रमांक 2, दिवसातून 2 ते 4 वेळा खा. एका अभ्यासात काही लोकांनी दिवसातून 2 वेळा खायला सांगितलं तर काही लोकांना थोडं 4 ते 5 वेळा खायला सांगितलं. एका महिन्यात जे 4 ते 5 वेळा खातात त्यांचं वजन खूप जलद वाढलं. कारण सोपं आहे, जेव्हा आपण वारंवार खातो
शरीरात कॅलरीज प्रमाण जास्त राहतं आणि कॅलरीज इंटेक जास्त राहिलं की वजन वाढतंच. तर रोज जेवणात 3 ते 4 वेळा विभागणी करा. एक रुटीन तयार करा. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं स्नॅक आणि रात्रीचं जेवण. बदल नंबर 3, 7 ते 8 तास झोप घ्या. झोप आणि वजन यांचा काही संबंध असं वाटतं का? नाही, मलाही नव्हतं वाटायचं जोपर्यंत शिकागो युनिव्हर्सिटीचा एक रिपोर्ट वाचला नाही. त्या रिपोर्टमध्ये सांगितलंय जे लोक 7 ते 8 तास झोप घेतात त्यांचं वजन जास्त सहज वाढते, कारण झोपेत शरीरातून ग्रोथ हार्मोन बाहेर पडतो. हाच ग्रोथ हार्मोन मसल्स बनवतो. मसल्स बनवलं की वजन वाढतं आणि कमी झोप झाली तर ग्रोथ हार्मोन कमी, मसल कमी, वजन वाढणं कठीण. एवढं सोपं आहे बघा. तर मित्रांनो, आजची समरी अशी आहे की जास्त खाऊ नका, योग्य खा. बटाटा, अंड, पनीर, पीनट बटर, तांदूळ आणि भारतीय थाळी हे घरगुती पदार्थ जे तुमचं वजन जलद पद्धतीने वाढवतात. व्यायाम करा, वारंवार खा, पुरेशी झोप घ्या, बस एवढंच. जर हे टिप्स तुम्हाला उपयोगी वाटले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डॉक्टर बोलतेला सबस्क्राईब करा.